तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपण आहोत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे आणि आता आपण आहोत सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर मँगो येथे। आणि आज आपण पाहणार आहोत की आता कसं आहे की आंब्यामध्ये आपल्याला जो आता नवीन पालवीचा जो सीझन आहे तो आता चालू झालेला आहे। चांगल्या प्रकारे पाऊस पडून झालेला आहे। आता आपला ऑक्टोबरचा महिना चालू आहे आणि पावसाळा आता बोलतात ना, पावसाळा होऊन गेलेला आहे आणि आता आपल्याला जी पालवी आहे, चांगला सूर्यप्रकाश आहे, जमिनीमध्ये पाणी आहे, त्यामुळे आता आंब्याचं झाड आहे मस्त अशी नवीन नवीन जी पालवी आहे ती देते। पण आता विषय असा असतो, या पालवीमध्ये भरपूर सारी आपल्याला पानं आणि भरपूर सारी फ्लश आपल्याला दिसून येते। पण याचं एक आपण सांगू शकतो की ह्याच्यातली सगळीच जी पालवी आहे ती आपल्या कामाची नाही, किंवा सगळ्याच पालवीला पुढे जाऊन आपल्याला फुलं येणार नाही, फ्लावरिंग पॅनिकल प्रत्येक पालवीला येईल असं नाही। तर या पालवीपैकी आपल्याला काही पालवी ही सिलेक्ट करायला लागते। याचा अर्थ आपण जी पालवी आपल्याला जी नाही पाहिजे, किंवा ज्या पालवीमध्ये आपल्याला असं वाटते की ही पालवी आता पुढे जाऊन चांगली होणार नाहीये, असं पकडा की जर 4-5 तुम्हाला पालवीच्या ज्या काड्या आहेत त्या असतील तर त्यामध्ये आपण काही काड्या किंवा काही ज्या पालवीच्या ज्या काड्या आहेत त्या आपण कमी करतो। तर आता ते कसं करतो आणि त्यामध्ये आपण काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण जी थिनिंगची ऑपरेशन आहे असं देखील आपण त्याला म्हणतो, जर ती थिनिंगची ऑपरेशन आहे ती कशी करावी त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर हे पहा, आता आपल्याला जे हे झाड आहे हे लहान झाड आहे। अशाच प्रकारे जर आपण पाठीची सगळी झाडं बघितली तर सगळ्या झाडांवरती आपल्याला जे आहे ती नवीन पालवी आलेली दिसत आहे। तर आता या पालवीमध्ये आपण थिनिंग कसं करायचं, तर हे पहा, आता जर आपण ही जी हे आहे ही जर डाळी सिलेक्ट केली तर आपण इकडे पाहू शकतात की ह्याच्यामध्ये आपल्याला जे वेगवेगळे जे पालवीचे हे आहेत तर आपण पाहू शकतो की भरपूर साड्या काड्या आहेत, म्हणजे 1 2 3 4 काड्या आहेत। तर एवढ्या प्रत्येक 4 काड्यांमध्ये आपल्याला जे फुलं आहेत ती मिळणार नाही, आणि जरी असली तरी पण जी फुलं मॅच्युअर व्हायचं जे टाइम असेल ते आपल्याला थोडं जास्त मिळणार। तर ह्याच्यामध्ये आपण काय करणार, ह्याच्यामध्ये ज्या काड्या आहेत त्या एकदम ज्या सरळ जाणाऱ्या काड्या आहेत त्या आपण नेहमी छाटतो, म्हणजे ही जी आता काडी असेल ती आपण जर काढून टाकायची, बरोबर। आता हा जो आहे हा सिकेटर आहे माझ्याकडे। मी जसं तुम्हाला गेल्या वेळेला जे आपण बोलतात ना उपकरण वापरतो प्रूनिंग साठी, थिनिंग साठी, त्याच्यामध्ये असे सिकेटरचा वापर केला पाहिजे। तर ह्याच्याने काय होणार, आपण जो आहे हा 45 डिग्रीचा अँगल आपल्याला ठेवायचा आहे। म्हणजे आपण काय करणार, आता ह्याच्यामध्ये आपण थिकनेस देखील बघितला पाहिजे, जी काडी आहे जी जास्त थिक आहे ती आपण ठेवायला पाहिजे। तसंच आता ह्याच्यामध्ये ही जी बारीक काडी आहे ही आपण काढून टाकतो। तर आता अशाने फक्त 2 जेव्हा मी काड्या ठेवतो, जर तुम्ही याचं स्ट्रक्चर बघितलं तर आता तुम्ही पाहतील की ही जी फांदी आहे या फांदीला ज्या 2 काड्या आहेत त्या प्रॉपर सूर्याच्या डायरेक्शनने आहेत, आणि ह्याच्यानी जी खालची जी पानं आहेत त्यांना देखील सूर्याचा प्रकाश मिळतो। ह्याने काय होते की तुमचा जो सूर्याचा प्रकाश आहे तो प्रत्येक पानाला मिळतो आणि पान जे आहे ते चांगलं अन्न तयार करते। पुढे हेच अन्न जेव्हा चांगलं तयार होईल तेव्हा पुढे आपल्याला हे फायदा करेल की आपल्याला जेव्हा फ्लावरिंग येईल किंवा झाडाची जी ग्रोथ आहे ती चांगली होते। तर अशा प्रकारे जर आपण आंब्याची काळजी घेतली तरच आंब्याच्या झाडाकडून आपण त्याचे रिटर्न्स किंवा आंब्याच्या झाडाकडून आपण फळं एक्सपेक्ट करू शकतो। नेहमी कसं होते की आपण पाहतो की आपण आंब्याचं झाड लावतो पण त्याची आपण काही निगा राखत नाही, त्याची काही काळजी घेत नाही। असे आपण थिनिंगचं जसं मी तुम्हाला सांगितलं, थिनिंग झालं किंवा असे काही कोणतेही ऑपरेशन्स आपण त्यामध्ये करत नाही, आपण कोणतेही त्याच्यामध्ये कष्ट घेत नाही, पण आपण हे एक्सपेक्ट करतो की आपल्याला त्यातून फुलं यायला पाहिजेत, चांगले आंबे लागले पाहिजेत। तर असं बोलतात ना, म्हणजे त्याला लागतील आंबे लागतील पण कमी प्रमाणात लागतात। पण जर असं आपण आंब्याची चांगली काळजी घेतली तर अशा प्रकारे पुढे जाऊन याच पालवीला, जेव्हा पुढे जाऊन ही पालवी मॅच्युअर होईल, ही पालवी लवकर मॅच्युअर होईल। कारण अजून एक कारण बोलायला गेले तर जेव्हा आता मी फक्त 2 पालव्या जेव्हा त्याच्यातली मी काड्या ठेवतो तेव्हा कसं असते की जे न्यूट्रिशन येणार आहे खालून, जे झाडातून जे न्यूट्रिशन येते त्याचं देखील प्रमाण जास्त होते। म्हणजे 4 ठिकाणीचे न्यूट्रिशन वाटले जाण्याच्या ऐवजी ते फक्त 2 ठिकाणी मिळते, जेणेकरून ही जी 2 ज्या काड्या त्या लवकर मॅच्युअर होतील। तर अशा प्रकारे हे थिनिंगचं ऑपरेशन आपण आता पावसाळ्यानंतर जी नवीन पालवी आहे त्यामध्ये घ्यायला पाहिजे। याच्यासाठी आपण जर झाड लहान असेल तर तुम्ही अशा प्रकारे जे सिकेटर आहेत त्यांनी हे थिनिंग करू शकतात। तसंच जर मोठं झाड असेल तर मोठ्या झाडामध्ये आपण लॉंग रीच प्रूनर किंवा जे साधारण 10 ते 11 फुटामध्ये आपली जी रीच आहे त्यानुसार आपण ही थिनिंग केली पाहिजे। तर अशा प्रकारे नवीन नवीन माहिती सोबत भेटत राहू। धन्यवाद।